तुम्हा सगळ्यांना बिलेटेड हॅपी गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा. कधी नव्हे तर आज सकाळी लवकर उठले, सर्वात आधी घरासमोर आणि दुकानासमोर रांगोळी काढली, मग स्वतःचं आवरायला घेतलं. लवकर उठून आवरायला लागले तरी कॅमेरासमोर शायनिंग मारायच्या नादात उशिरी झालाच आणि तोपर्यंत मग घरच्यांनी गुढीही उभा केली. मग गुढीच्या पाया पडले, घरातल्या देवांच्या पाया पडले आणि रामाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. माझ्यासाठी ना दिवाळीपेक्षा पण मोठा सण आणि आनंदाचा कोणता आठवडा जर असेल ना तर तो हा चैत्र महिन्याचा पहिला आठवडा आहे. चैत्र महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, परशुराम जयंती आणि माझा वाढदिवस असतो. त्यामुळे खरं तर पूर्ण चैत्र महिनाच मला खूप आवडतो. आमचं रामाचं मंदिर असल्यामुळे आमच्या इथे गुढीपाडव्यापासून ते रामनवमीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत मंदिरामध्ये रोज काही ना काहीतरी कार्यक्रम चालूच असतात आणि काही जणांना 9 दिवस उपवासही असतात. मंदिरातला अभिषेक वगैरे झाल्यावर घरातही आरती करायला घेतली. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधर त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मत्तेन्द्रिये बुद्धर्मनामा प्रभुस्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. आरती वगैरे झाली आणि मग फराळ करायला बसले, कारण मी पण गेल्या 6 वर्षापासून 9 दिवस उपवास करते आणि हे माझं 7वं वर्ष आहे. त्यानंतर आष्टीला जायला निघाले आणि इकडे इतकं ऊन होतं ना की विचारायला नको. आष्टीला जायचं कारण म्हणजे मला डोळे चेक करायचे होते आणि मी नेहमी माझे डोळे माझ्या पप्पांचे एक चांगले मित्र गोसावी डॉक्टर यांच्याकडे चेक करते. त्यानंतर आष्टीमध्येच माझी सख्खी आत्या राहते, मग तिच्याकडेही गेले. तिला माहिती आहे पोरगी चहा पीत नाही म्हणून तिने दूध दिलं, थोडेसे फ्रूट्स खाल्ले आणि परत मग घरी यायला निघाले. तिने काही चॉकलेट्स दिले होते पण उपवासामुळे तेही खाता नाही आले. घरी येताना बसमधून मला माझी शाळा दिसली. पहिली बिल्डिंग ही इंजिनिअरिंगची आहे, त्या शेजारच्या 2 बिल्डिंग्स म्हणजे माझी स्कूल आणि अपोजिट रोडला फार्मसी कॉलेज. एवढं सगळं इथे असताना पण मी शिकायला 6वी बाहेर का आहे ना हेच आजपर्यंत कळालं नाही. असो, घरी आले की भूक लागली म्हणून थोडंसं श्रीखंड खाल्लं. संध्याकाळ झालीच होती म्हणून खाली गेले आणि रामरक्षा पठण वगैरे झाल्यावर परत घरी आले आणि रात्रीच्या फराळामध्येही खिचडीच खाल्ली. त्यानंतर खाली खेळायला गेले होते पण एनर्जी बिलकुल नव्हती. सो घरात येऊन दिवसभराचा सगळा बेडवरचा पसारा आवरून घेतला आणि बिग बॉस बघता बघता दूध पिऊन दिवसाचा शेवट केला.